समर्थ रामदास के चरण जहां पड़े, यह ये भूमि है। समर्थ रामदास जिन्होंने गुलामी के समय में महाराष्ट्र के युवाओं को एकत्रित कर शिवाजी महाराज को पाठिंबा देने का काम किया, वो समर्थ रामदास को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करता। अमित शहा साहेब, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, महाराष्ट्रात मत मागायला आलात, मग महाराष्ट्रात खरा इतिहास सांगून तरी मत मागा ना। रामदासांनी कुठं तरुण गोळा केले आहे का इतिहासात कुठं पुरावा? छत्रपती शिवाजी महाराजांवर कधी संकट होतं, कधी अडचणीचा काळ होता, जे की तुम्ही जी काही पोरं घडवली ती महाराजांना दिलीत? खोटा इतिहास सांगू नका अमित शहा साहेब, तुम्हाला खऱ्या इतिहासाच्या वाचनाची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे। खरं तर अमित शहा साहेबांनी मताच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा तरी वापर करावा। खोट्या इतिहासाचं भांडवल करून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत। मत पाहिजे असतील तर शिवाजी महाराजांची आठवण येते, निवडून यायचं असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या राजकारण्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्याला फक्त फायद्यासाठी आठवतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जर काय करायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांची त्यांना आठवण येत नाही। म्हणून तर राज्यकर्ते निष्क्रिय आहेत, स्वार्थी आहेत किंवा खोटारडे आहेत, म्हणून आजपर्यंत गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं नाही, संरक्षण झालं नाही। सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाची अपेक्षा होती, नाही झालं। एवढंच काय, महाराष्ट्राला अपेक्षा शिवसृष्टीची सुद्धा होती, नाही झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे होतं, नाही करू शकत। खरा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे, नाही करू शकत। छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत, मनापर्यंत पोहोचले, पण दर्जेदार साहित्य अजूनही पोहोचत नाही। आहे का राज्यकर्त्यांची इच्छा? अजिबात नाहीत करत। मग ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या लोकांना माहित असून सुद्धा जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करणारं राजकारण केलं जातं, खोटा इतिहास सांगितला जातो आणि सगळ्यात महत्वाचं, इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जातो। सगळ्यात महत्वाचं, इतिहास तोडून मोडून काही तथाकथित संघी मनुवादी इतिहासकारांनी सोयीच्या पद्धतीने इतिहास लिहिला गेलाय आणि ती दीड दमडीची सदाशिव पेठेतली पुस्तकं गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाटली गेली आहेत। म्हणून जे कोणी इतिहासप्रेमी किंवा राजकारण करण्यासाठी किंवा आधार घ्यायच्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुस्तकांचा वापर करतात, ती खोटा इतिहास सांगतात आणि खोटा इतिहास सांगितल्यामुळे आजपर्यंत मावळे कर्तृत्वान किंवा मावळे चिकित्सक जन्मालाच आले नाहीत, कावळे आले आणि कावळ्यांनी अशा पद्धतीने इतिहास खोटा पद्धतीने प्लांट केला, आमच्या खऱ्या मावळ्यांना खरा इतिहास कळूच दिला नाही। डुप्लिकेट लोकांनी ओरिजिनल माल विकत असताना तो चुकीचं लेबल लावून विकला किंवा त्याच्यात प्रोडक्ट चुकीचं दिल्यामुळं सगळ्यांना खोटच पण मोठं वाटायला लागलं आणि जे प्रचंड खरं आहे ते दाबून ठेवण्यात आलं। हा इतिहास आहे। मी का चर्चा करतोय या सगळ्या गोष्टीची? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब विधानसभेच्या निमित्ताने मत मागण्यासाठी महाराष्ट्रात फिरतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत असताना खोटा चुकीचा इतिहास सांगतायत। खरं तर त्यांच्या त्या वक्तव्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध, कारण तसा इतिहासच नाही। शहासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेस गुलामीत छत्रपती शिवाजी महाराज होते किंवा त्यांच्या काळात गुलामी होती आणि शिवाजी महाराजांना त्याचा अर्थ आहे त्यांच्या शब्दाचा की काहीच करू शकत नव्हते, त्यावेळेस संत रामदासांनी म्हणे काही तरुण युवक गोळा केली
आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवली आणि शिवाजी महाराजांना सहकार्य केलं. काय खोटा इतिहास सांगताय? एका माणसासोबत तरी आजपर्यंत खरं एखादं चित्र तरी आहे का एखाद्या तरुण पोरासोबत रामदासांचं? शहासाहेबांना हा इतिहास कुठून कळला? सगळ्यात महत्वाचं, शहासाहेब जे इतिहास सांगतायत तो कपोकल्पित आहे, तो काल्पनिक आहे, त्याचा आणि इतिहासाचा काही संबंध नाही. कारण ह्यांना वारंवार रामदासांना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी सांगायचंय, मांडायचंय आणि शिवाजी महाराज महापराक्रमी होते, त्यांना ते संकुचित करायचं. ही शहासाहेबांची चूक नाही. मला दुःख या गोष्टीचं वाटलं आणि आश्चर्य सुद्धा की देशाचे केंद्रीय गृहमंत्री असणारे, देशातले 2 नंबरचे नेते, ज्यांच्याकडे महाराष्ट्रासह देश त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, ते ज्यावेळेस महाराष्ट्राकडे येतात, इतिहासाचा खरा अभ्यास करू शकत नाहीत, चांगली पुस्तकं वाचू शकत नाहीत, छत्रपतींचा इतिहास खऱ्या अर्थानं चांगल्या भाषेत समजून घेऊ शकत नाहीत. खोटा इतिहास काय सांगायचा आणि मांडायचा? खोट्या इतिहासावर यांचं भांडवल फक्त चुकीचं त्यांचं प्लांट करण्यासाठीच आहे. दुर्दैवी आहे. अमित शहा साहेबांना खरे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. खोट्या इतिहासावर लोकांना भूलतापांना बळी पाडून मत मिळू शकत नाही, लोकांची दिशाभूल होऊ शकते. बरं, माझं ओपन चॅलेंज आहे, कोणीही सांगावं, शहा साहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी सुद्धा सांगा, रामदासांनी शिवाजी महाराजांना कुठं भेट घेतलेली आहे, कुठं काय संदर्भ आहे का, त्यांची भेट कुठं झाली, काही तारीख, ठिकाण, वेळ माहिती आहे का कुणाला, कुठं पोरांना त्यांनी गोळा केलं, कुठल्या पोरांना, कोण होती ती, त्यांची नावं गावं काय? सगळ्यात महत्वाचं, हे कुठल्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे? हे सगळी संगी, मी म्हटलं मागाशी, सदाशिव पेठेतली 1.5 दमडीची 4 पुस्तकं असतात आणि ती सगळीकडे वितरित करतात सगळ्या भाषेमध्ये. इतिहास खोटा मानतात. आम्ही जागृत नाही. इतिहास घडवलाय मावळ्याने, पण इतिहास लिहिलेला नाही. लिहिला मनुवादी कावळ्याने, तो सोयीचा लिहिला. इतिहासाचं शब्दांचा विपर्यास करून खोटा इतिहास मांडला गेला. चूक शहासाहेबांची नाही. शहासाहेबांना ज्यांनी हे पुरवलंय, प्लांट केलंय किंवा त्यांना जे साहित्य मिळालंय ते सांगण्याचा प्रयत्न करतात. खरं तर शहासाहेबांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. हा का इतिहास असा चुकीचा सांगितला जातो? बरं, गुरु असल्याचा सुद्धा काही संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर त्या काळचं 2008चं खंडपीठातलं प्रकरण आहे आणि माननीय न्यायालयाने निकाल दिलेला आहे, रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही, कुठेही भेट झालेली नाही आणि गुरु असल्याचा सुद्धा काही पुरावा नाही. असं असताना सुद्धा कोर्टाचा अवमान करतात हे चुकीच्या पद्धतीनं सांगून. त्या बैठकातून ह्याच्यातून हे असंच प्लान केलं जातं. ह्या सुपीक डोक्यातल्या कल्पना आहेत. मग आज शहासाहेबांनी, आज 8 नोव्हेंबर आहे, या देशातला सर्वात वाईट दिवस आहे देशवासियांसाठी. आजच नोटबंदी केली होती, 8 वर्ष झाली. आजच्याच दिवशी ती महाराष्ट्रात येऊन असा खोटा चुकीचा इतिहास सांगतात. याचा अर्थ असा आहे की हे ठरवून येतात, ठरवून करतात आणि महाराष्ट्राची दिशाभूल करतात. तमाम शिवप्रेमींनो जागे व्हा. ठरवा तुम्ही कुणाला मतदान करायचंय महाराष्ट्रातल्या लोकांनी. मी नाही ते सांगणार, पण खोट्या इतिहासाचं समर्थन कुणीच करणार. कोल्हापूरच्या छत्रपतींनी सुद्धा शहासाहेबांच्या या वक्तव्याचा त्या ठिकाणी निषेध म्हणता येणार नाही, परंतु त्यांचं जे वाक्य आहे ते चुकीचंच ठरवलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या खरं तर गुरु ह्या राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या स्वतःच्या आई आहे. जिजाऊंनी, शहाजी महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांसोबत प्रत्यक्ष भेट झालेली किंवा त्यांचे अभंग ऐकण्यासाठी उपस्थित असलेले शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. हे का प्लांट केलं जातं? मग इतिहास संशोधक असतील किंवा तुमच्या माझ्यासारखे शिवप्रेमी, आपण हा आजपर्यंत खोटा इतिहास मान्य केला, आपल्याला माहित नव्हतं. पण आता आपल्याला जर इतिहास माहित झाला असेल तर खोटं का मान्य करायचं? एक शिवप्रेमी म्हणून हे दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्र
सतत खोटा इतिहास का सहन करतं याचं संशोधन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनो, माता भगिनींनो आणि मतदारांनो, वेळी जागे व्हा छत्रपतींसाठी तरी. आणि छत्रपतींचा असा जर चुकीचा इतिहास कुणी मांडत असेल, जागृती झाली पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. जय शिवराय. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त हे चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय जाऊ. धन्यवाद.